हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, सगळ्यांना शाळेला सुट्ट्या आहेत आणि या सगळ्या सुट्ट्यामुळं कामं मात्र इतकी उशिरा होत आहेत की त्याच्यामुळं काही वेळच भेटत नाही. दिवसभर पूर्ण दिवस हा घरकामातच जात आहे. त्याच्यामुळं आज म्हणलं जरा लवकर उठून सगळं लवकरच आवरलं पाहिजे, कारण अगोदर सकाळी नाश्ता करा, मग स्वयंपाक करा आणि दिवसभर मग नाश्ता झाला आहे म्हणून मग जेवायला उशीर, सगळ्या कामाला उशीर होतो. त्याच्यामुळं आज उशीर नाही करायचा, पटकन नाश्त्याला करून लगेच स्वयंपाक करायचा असं मी ठरवलं होतं. त्याच्यामुळं मी इथं नाश्त्याला पोहे बनवले आहेत आणि नाश्ता करून लगेच भाजी बनवायला घेतली. आज मी सांडग्याची भाजी बनवणार होते, कारण नवीन सांडगे बनवले आहेत आणि ते ट्राय करायचे होते नेमके कसे झालेत म्हणून इथं भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं जराशी माठ स्वच्छ करून घ्यावा, कारण माठावर बाहेरून नळाच्या पाण्याचे एवढे पांढरे डाग पडतात ना, ती साबणाने घासून काही जात नाहीत. त्याच्यामुळं हा माठ स्वच्छ करण्यासाठी मी आतमध्ये आणि बाहेरून पण मिठाने घासून घेणार आहे. म्हणजे मिठामुळं आतमध्ये जे जो माठाच्या जास्त पाणी साठून राहिल्यामुळं वास येतो, तो वास मिठामुळं जातो. त्याच्यामुळं आतमधून पण मिठाने स्वच्छ माठ घासून घेतला आणि बाहेरून पण घासल्यामुळं जे आहे ती पांढरे डाग निघून जायला मदत होती. म्हणून इथं मी माठ स्वच्छ घासून घेते आणि जरा घासल्यानंतर पाणी पण थंड व्हायला मदत होती. मिठाने घासल्यामुळं जे पाण्याचं थंड व्हायचं प्रमाण आहे ना, ती पटपट थंड होतं आणि ही अशी पांढरे डाग आहेत ती पण जातात मिठाने घासल्यामुळं. त्याच्यामुळं जरा स्वच्छच करून घ्यावं म्हटलं. 2-4 दिवस झाले कीच माठावर खूप डाग होतात. आणि माठ स्वच्छ करून झाल्यानंतर मला बाहेर पण जायचं होतं, त्याच्यामुळं लगेच बाकीची कामे आवरायची होती. आज सांडग्याची भाजी आणि भाकरी बनणार होती, कारण भाकरी आज डब्बा नसल्यामुळं एखाद वेळेस भाकरी केली तरी चालते. भाकरी आवडत नाही लेकरांना, पण खायची सवय तर पाहिजे म्हणून आज मी भाकरी बनवणार आहे. आणि पटकन होती, पण बाहेर जायचं म्हणल्यावर पटकन भाजी भाकरी बनवली की पटकन स्वयंपाक आवरतो. आणि भात बनवल्यानंतर भाकरी, आणि ज्यांना भाकरी काहीच जमत नाही त्यांच्यासाठी भात पण होतो. त्याच्यामुळं भाकरी, भाजी आणि भात बनवणार आहे मी. सांडग्याची भाजी खूप आवडते मला, त्याच्यामुळे सांडग्याची भाजी ट्राय करणार आहे. आता हे बघा, इथं माठ छान स्वच्छ झाला आहे. हे जे पांढरे राहिलेले डाग आहेत ते कलर दिला, घरामध्ये कलर द्यायला चालू होता, त्याचे उडलेले डाग आहेत, त्याच्यामुळे ते निघाले नाहीत. बाकीचे डाग जे पाण्याचे आहेत ते निघालेत माठावरचे. आता माठ घासून घेऊन त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. पाणी भरून मग मी भाकरी बनवणार आहे. आणि भाकरी बनवल्यानंतर मला भांडे आणि कपडे पण धुवायचे आहेत. त्या पटापट कामावरून जरा ऊन तर आम्ही आणला आहे हा गोदरेजचा डबल डोअरवाला फ्रीज. याची कॅपॅसिटी आहे 250 लिटर आणि हा फ्रीज आम्हाला 30,000मध्ये मिळाला आहे. आणि याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये कन्व्हर्टेबल हा फ्रीज असल्यामुळे आपण रेफ्रिजरेटरचा पण फ्रीज म्हणून यूज करू शकतो. आणि अशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत. याच्यामध्ये स्टोरेज पण खूप मोठं आहे, खूप जास्त जागा याच्यामध्ये आहे. आणि जर हा आपण थंड व्हायला
ठेवलं तर जास्त उशीर लावत नाही, पटकन थंड होते आणि 10 मिनटात कूलिंग कॅपॅसिटी आहे याची. 5 वर्षाची वॉरंटी आहे याला आणि टोटल वॉरंटी 5 वर्षाची आहे आणि याच्या प्रोसेसरची वॉरंटी आहे 10 वर्षाची. तर असा आहे हा गोदरेजचा. तर आम्ही मस्त फ्रीजची पूजा करून घेतली. तर तुम्हाला आमचा फ्रीज कसा वाटला, आवडला का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.